आज आपण पाहणार आहोत पावभाजी. बरं साधीसुद्धी नाही आहे बरं काही, कारण की बोर्डवरती पाहिल्यावर 30-40 रुपयाचा जो खिशाला कट लागतो ना, तीच पनीर पावभाजी आपल्याला पाहायची आहे. तसं तर प्रत्येक पावभाजी वेगळीच असते, सो पनीर पावभाजीसुद्धा एक वेगळीच टेस्ट लागते. चला तर मग पाहूयात काय करायचं. मी सगळ्या भाज्या व्यवस्थित प्रॉपर कट करून घेतल्यात. त्यानंतर कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकून ते छान परतवून घ्यायचं. फ्लॉवर मी टाकलेलं नाही आहे, तुम्ही ॲड करू शकता, पण तो सेपरेट शिजवा जेणेकरून त्याचा स्मेल येणार नाही. आता कुकरची शिट्टी काढून घेऊन स्मॅश करून घ्यायची आहे भाजी आणि त्यानंतर कढईत प्रॉपर बटर मक्खन मार्क हे टाकून घेत जिरे बारीक कट केलेला कांदा परतवायचा, अद्रक चिरून टाकायचा आहे आणि त्यानंतर सिमला मिरची जी आपण कट केलेली आहे तीही भाजून घ्यायची आहे. त्यानंतर टॅमॅटो प्युरी ॲड करून घेत तीही आपल्याला पाणी सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं. मग लाल मिरचीची पेस्ट व लसणाची पेस्ट टाकून तेही भाजून घ्यायचं आहे. आपल्याला कसं झणझणीत लागते म्हणून जरासं तिखटसुद्धा ॲड केलं होतं. पावभाजी मसाला, गरम मसाला सोबत स्मॅश केलेली भाजी ॲड करायची. मस्त जरासं पाणी टाकून 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता काही इन्ग्रेडियंट टाकायचं आहे. पनीर तेही खिसून भरपूर टाकायचं आहे. जबरदस्त फील देतो, खरंच सांगते. पनीरमध्ये कंजूसी करू नका, खूप छान पावभाजी तयार होते. त्यानंतर 5 मिनटं